आमदार माजी खासदार उन्मेष पाटील यांनी नोकर भरतीमध्ये पैसे घेतल्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत। देतो अशा स्वरूपाचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे ते लोक आपले आहेत, त्यांचे पैसे मिळाले तर ते कोणी करणं दाखल थांबली। ही आमची या नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर पहिली ही जिल्हा नियोजन समितीची बैठक होती। जिल्हा नियोजन समितीचा जो अहवाल सादर केला, एकंदरीत राज्याच्या ज्या नियोजन समितीचं कामकाज आहे, मग ते आय-पास प्रणाली असेल, कामांना प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर, त्याची ज्याला म्हणतो की युटिलायझेशन सर्टिफिकेट, थर्ड पार्टी ऑडिट्सपासून जे काही करायची प्रक्रिया होती, जिल्हाधिकाऱ्यांनी जी आकडेवारी दिली, जो निधी खर्चित झाला तो माझ्या मते राज्यातल्या पहिल्या 2 ते 5 नंबर, पहिल्या 5 मध्ये जळगाव जिल्हा असेल असं त्यांनी मांडलं गेलं। त्याच्यामुळे आम्ही त्याचा एक अभिनंदनाचा ठरावही केला। यासोबत ठराव करत असताना निश्चित काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये आमची आणि लोकांची ज्या रोजच्या समस्या आहेत, MSCBच्या तारा चोरी जाणे प्रकरण असेल, MSCBच्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडनं पैसे वसुलीचा प्रकार असेल, अपंग युनिट, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवेतले काही कर्मचारी यांच्या नोकर भरतीचे मोठे स्कॅम जिल्ह्यामध्ये काही लोकांनी केल्याचं निदर्शनास आलं आहे, ते देखील आज सांगितलं। अशा काही लोकांकडनं नोकर भरतीसाठी जर आपल्याकडनं पैसे वसुली झाले असतील, त्यांनी जिल्हाधिकारी आणि SP यांच्याशी संपर्क साधावा। त्या लोकांचे सर्व पैसे गुन्हे दाखल करून काढून देण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करणार आहे। SPनी पण त्या बाबतीत हो म्हटलं आहे। अस्थि पण चोरी जात आहे स्मशानभूमीत। चाळीसगावचे माजी आमदार माजी खासदार उन्मेष पाटील यांनी नोकर भरतीमध्ये पैसे घेतल्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत। मी मागेही सांगितलं आहे, अपंग युनिट, यासोबत ग्रामसेवकांची भरती, आरोग्य खात्याची भरती, मी नावासकट सांगतोय, जबाबदारीने सांगतो आहे। त्या लोकांना मी पोलिसात फिर्याद द्यायला लावली आहे। त्यांनी अनेक लोकांकडनं पैसे घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात प्राप्त झाल्या। चाळीसगावामध्ये दिरंगाईचं काय कारण सांगितलं पोलीस अधीक्षकांनी? ते अजून पोलिसांपर्यंत गेलेलं नाही आहे। त्या लोकांना आम्ही तुम्हाला पैसे देतो अशा स्वरूपाचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे ते लोक आपले आहेत, त्यांचे पैसे मिळाले तर ते कोणी करणं दाखल थांबतील। स्मशानातून जे अस्थि आणि राख चोरीला गेली, त्याचं नेमकं कारण काय? स्मशानातनं राख चोरीच्या प्रकरणामध्ये त्या अंगावरचं सोनं जे असतं त्या मागचा तोच उद्देश असेल, दुसरा काही उद्देश असण्याचं कारण नाही। परंतु जिवंतपणी यातना आणि मेल्यानंतरच्या यातना या थांबव्यात हे देखील आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं।